हॅलो, गुड मॉर्निंग फॅमिली. माझ्या दुर्गा लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी चालले आहे, पप्पांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं, शेवटचं चेकअप होतं, तर आम्ही निघालो चेकअपला. बघा मित्रांनो, पाऊस चालू होता आणि विशेष गोष्ट म्हणजे आम्ही छत्रीच विसरलो होतो. मग काय राव, वांदेच झाले ना आमचे. बघा कसं थंड थंड गारगार वातावरण आहे. पण आमचं नशीब चांगलं की नंतर पाऊस थांबला होता. आणि आमच्या इथे समृद्ध महामार्ग बघा, त्याचा ब्रिज बनलेला आहे आणि त्याचा फायदा बऱ्याच जणांना झालेला आहे गाईज. कोणाकोणाच्या जमिनीही गेल्या तर त्यांचा पैसा त्यांना भरपूर मिळालेला आहे. आणि या मार्गावरून येण्या जाण्यासाठी खूप बरं पडतं. म्हणजे टिटवाळा या साईडला जायला खूप जवळ पडतं, आधी खूप लांब पडायचं. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना बघून आम्हाला तेवढीच एनर्जी येते, प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं. म्हणून आम्ही त्याच रस्त्याने येतो जातो. आणि मी आता पोचलेले आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये पोचल्या जशी एंट्री केली तशी काकांना वाटलं मी त्यांचाच व्हिडिओ घेत आहे, पण नव्हे, मी व्हिडिओ शूट करत होते. आणि आमची एंट्री झालेली आहे हॉस्पिटलमध्ये. आणि बघा गाईज, आम्ही ऑलरेडी खूप लेट पोचलो होतो. आणि नंबर बघू शकता तुम्ही, खूप होते भयंकर. सिस्टरही तिकडून इशारे करून बोलवते, काय तुम्ही एवढ्या लेट आले. पण काय करणार, घरातली कामे आवरता मग फायनली आमचा 2 तासानंतर नंबर आला आणि आम्ही फटाफट गेलो चेकअपला. आणि या साईडला बघू शकता दुसऱ्या डोळ्यांचे ऑपरेशन म्हणजे जे होणार आहे त्यांचे OPD चालू होती. त्यानंतर आम्ही निघालो लगेच गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला, मीन्स गणपती बाप्पाला बुक करायला. गणपती बाप्पा येत आहे आपल्याला भेटायला, म्हणून फटाफट गणपती बाप्पांना बघून घेतलं. बघा किती छान वर्क आहे. बघा हा व्हाईट कलर आणि बाळकृष्ण, हे असे सगळे छोटे मोठे गणपती बघितल्याच्या नंतर कन्फ्यूज झाले होते की कोणतं घेऊ आणि कोणतं नाही. पण फायनली डिसाईड केला आम्ही आणि गणपती बाप्पांना बुक केलं. कारण की त्यानंतर पैसेही वाढतात आणि संपतात गणपती पटापट. म्हणून आम्ही थोडं लेटच गेलेलो, पण घेतला गणपती. हे बघा डायमंड वर्क येल्लो कलरचा गणपती बाप्पा किती छान आहे, आपले विघ्नहर्ता. मी सगळ्यांचा शूट घेतलेला आहे. बघा, तुम्हाला पण यायचं असेल तर बदलापूर वेस्टला या गाईज. खूप इकडे छान छान कारखान्यामध्ये गणपती बाप्पा भेटतात. आम्ही दरवर्षी इथेच बुक करतो. आणि आमचा गणपती बाप्पा बघायला तुम्हाला माझे गणपतीचे पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. आणि हे बघा आमचा गणपती पण अशामध्येच आहे काहीतरी, तर तुम्ही बघू शकता किती छान छान आहे. येल्लो डायमंड वर्क तर एवढं छान होतं ना फेट्यांचे, आणि वर्क पण म्हणजे त्यांचं कपड्यांचं पण वर्क खूप मस्त होतं. तुम्ही बघू शकता, फेटेवाले होते, डायमंडवाले होते, कलरिंग काम पण खूप छान होतं. त्यानंतर आम्ही लगेच गेलो मकर बघायला. पण गंमत अशी झाली की मकर बघता बघता तिकडे दुकानवाला कोणीच नव्हता आतमध्ये. मग आम्ही काही काच उघडली आणि गेलो आतमध्ये. हे बघा ग्रीन कलरचं नॅचरल मस्तपैकी लाईटिंग्स पण खूप छान आहे. आणि हे ब्ल्यू कलरचं पण मला आवडलं होतं. आणि फ्लावर्सचं तर खूप भारी वाटत होतं, एक नंबर. आणि येल्लो कलर आणि रेडचं कॉम्बिनेशन मकरचं खूप छान होतं. आणि हे पण मला खूप आवडलेलं, रेड येल्लो व्हाईट. आणि हे जे 2 होते ना ते तर खूप आवडलेले मस्तपैकी. कारण हे बाहेर आहे ना एंट्रीलाच असे सेम होते. तसं आम्ही बघितलं की घ्यायचं की नाही, पण कोणी आतमध्ये नव्हतं. आणि हा व्हाईट आणि रेड कलरचा कॉम्बिनेशन एक नंबर होता. आणि आमचा गणपती बाप्पाही याच्यात खूप सुंदर दिसला असता, पण ते नव्हतेच कोणी. म्हणून आम्ही फटाफट बाहेर आणि घरी गेलो. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा हा पहिला लाँग व्हिडिओ आहे, म्हणून जर काही चुकलं असेल तर माफ करा, कारण की थोडंसं समजून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.